शिवराव मावळ्याने आज पूर्ण मुंबई चौकामध्ये जाम आहे. येथील मुंबईकरांना खरा मराठा काय हे आज जाणून येत आहे. तर आपल्यासोबत काही मावळे आहेत, त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत. तो मुंबईमधील ट्रॅफिक बद्दल थोडंफार त्यांच्याकडून जाणून घ्या. काय सांगाल? जय शिवराय सर्वांना, जय शिवराय. एक मराठा. कुठून आला तू? आपलं नाव काय? आमचा जालना डिस्ट्रिक्ट सर गाव आहे, परतूर तालुका जिल्हा जालना. सचिन घवणे पाटील, परतूर. बोला सर. कॅमेऱ्याकडे बघून बोला. माझं नाव सचिन उद्धवराव घवणे, तालुका परतूर, जिल्हा जालना, अंतरवाली सराठी. तर आता मुंबईची परिस्थिती काय वाटते? सरकारने काय निर्णय घेतला पाहिजे? सर, सरकारनं आम्हाला आरक्षण दिलं पाहिजे, कारण की आमचे लेकरं बाळ हे सगळे रस्त्यावर राहिलेत. कारण की आमचा एक जर मुलगा एका टक्क्याहून जरी गेला तर तो आत्महत्या करायला निघतोय. ह्या सरकारनं दखलबाजी करायला पाहिजे. सर्वात या सरकारला आम्ही याच्यासाठी आलेलो आहे, सरकारच्या छाताडावर बसून मुंबईमध्ये आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही माघारच घेणार नाही. ही मराठ्याची औलाद आहे आमची. सध्या आपल्याला किती किलोमीटर आता सर सध्या अख्खी वाशी ते आझाद मैदान पूर्ण आंदोलन आमचं जाम झालेलं आहे. सरकारनं पूर्ण जाम झालेलं आहे, तरी आमचं अजून पब्लिक मागे थांबलेली आहे. कारण की आमचा तापा मागे पाटलांचा. पाटील आता येणार आहेत, त्याच्यामुळे पाटलाला सुद्धा जागा नाही अलीकडे यायला. या सरकारनं पटकन आरक्षण द्यायला पाहिजे आम्हाला. पूर्ण आकडा काय वाटतं सर? आमचा आकडा असेल 7 कोटीपर्यंत जाणार आहे. आमचा 7 करोड पब्लिक आहे आमची. अख्ख्या महाराष्ट्रात, अख्ख्या मुंबईमध्ये 7 कोटीच पब्लिक झाली पाहिजे अख्ख्या मुंबईत, अख्ख्या आझाद मैदानात. आरक्षणाच्या मुद्द्यावर आपण शासनाला काही सांगू इच्छिता का? सर, आमचे 147 आमदार आहेत. हे आमचे 147 आमदार पूर्ण गांडू आहेत. गांडू आमदार आहेत. तर या ठिकाणी आता या आरक्षणाच्या संदर्भामध्ये कुठला आमदार खासदार मराठा आमदार खासदार आम्हाला सर कोणत्याही पक्षाशी काही घेणं देणं नाही. फक्त एकच मिशन, मराठा आरक्षण. पक्षाशी कोणत्याही घेणं नाही, कोणत्याही आमदाराशी आम्हाला काही घेणं नाही. तो तिकडे मरेल का मरू दे, आम्हाला काही घेणं नाही. आमचं आरक्षण गरजवंत मराठ्यांचा हा संघर्ष आहे. तर या ठिकाणी जे आपल्या हिंदू संघटना आहेत यांनी यामध्ये सहभाग घेतलेला आहे का? पूर्ण सर अख्ख्या महाराष्ट्रातल्या, अख्ख्या जालना जिल्ह्यात सगळ्या महाराष्ट्रातल्या लोकांनी सगळ्यांनी सहभागी घेतले. आपले घरदार सोडून आईबापाला सांगितलेलं आरक्षण घेतल्याशिवाय माघार आम्ही होणार नाही. आलं तो तुझा ना तर समाजाचा, पाटलासारखा. हिंदुत्वाच्या नावावरती आपले काही जे हिंदू संघटक आहेत ते या आपल्या आंदोलनामध्ये सहभागी आहेत का, असं काय वाटतं? सर, सगळे हिंदू एकत्र झालेले, कोणताही हे नाही, सगळ्यांना सारखं मानलेलं आहे. बोलला तर इतर आपला गरजवंत मराठा या आरक्षणाच्या लढ्यामध्ये सध्या आहेत गरजवंत आहेत. तर आपण सरकारला आजच्या तारखेमध्ये काय बोलू शकतो? आम्ही फक्त सरकारला एवढंच सांगू, आम्हाला आरक्षण द्या, बाकी तुमचं काहीही घेणं देणं नाही. ते पण ओबीसी मधूनच घेणार. पाटील साहेब, आमचं ओबीसी मधूनच पाहिजे. आता आम्हाला टिकणार पाहिजे. तर या मावळ्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेतला. तर जर या ठिकाणी शासनाने आजच्या तारखेमध्ये आरक्षण नाही दिलं तर मुंबईची होऊ शकते व मुंबईचे पूर्ण हालचाल बंद होऊ शकते. कारण या ठिकाणी सर्वत्र भगवं वादळ दिसतंय. तर या ठिकाणी शासनाने लवकरात लवकर निर्णय घ्यावा हेच बोलू शकतो. बेधडक आवाजसाठी शरद पवार, लातूर.